मंचावर उपस्थित सीमाताई, राहुल भाऊ, बाळासाहेब आहेत, सावजी आहेत, साने आहेत, गडगुजर साहेब आहेत, आमचे अध्यक्ष पुढे माझ्या मागेच आहे, सुनीलजी आहेत, पेशकर आहेत, अजून कोण कोण आहे, सुनील भाऊ बागुल आहेत, सर्व बाळासाहेबांचं नाव घेतलं, सर्व मान्यवर. आज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो. अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये खासदार म्हणून त्यांनी आपलं नेतृत्व केलं. अनेक वर्ष मंत्री राहिलेत, परराष्ट्र मंत्री राहिलेत, पंतप्रधान राहिलेत आणि त्यावेळेला लावलेलं छोटंसं रोपटं आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आज भारतीय जनता पक्ष देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वात जास्त खासदार, सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त नगराध्यक्ष, नगरसेवक असलेला आणि सर्वात जास्त सदस्य असलेला हा पक्ष आता खूप मोठा झालेला आहे. आणि आज या ठिकाणी आपण प्रवेश सोहळाही बघतात. या ठिकाणी आमचे जुने स्नेही, त्यांचं आमच्यावर काही दिवस फार प्रेम होतं, दिनकर अण्णा, अण्णा आता शेवटचा प्रवेश, याच्या पुढे इकडे जायचं इथेच राहायचं आता. त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे चिरंजीव, आमच्या वहिनी साहेब सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू महाराज खैरे, त्यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आहेत. माजी महापौर यतीन भाऊ या ठिकाणी वाघ, त्याचबरोबर आमचे मित्र माजी आमदार नितीनजी भोसले. आम्ही विधानसभेचे सोबत होतो कुठल्या वर्षी 9 ते 14 5 वर्ष ते माझ्या सोबत त्या ठिकाणी होते. त्यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. आमचे मित्र पांडेजी, त्यांचे चिरंजीव आमच्या सुनबाई यांनी सुद्धा या ठिकाणी, माजी महापौर आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. अनेक मान्यवर त्यांच्यासोबत, मोठे पदाधिकारी, मग मनसेचेही आहेत, काँग्रेसचेही आहेत, उभाटाचेही आहेत, सर्वांनी, भारतीय वैशालीताई भोसले पण या ठिकाणी आहेत. कुटुंबीय म्हटलं म्हणजे सगळं आलं, सर्व कुटुंब आलं. यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षासारख्या एका मोठ्या पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे, मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण बघतोय राज्यभर किती मोठ्या संख्येमध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ते करतायत. जुने कार्यकर्ते, काँग्रेसचे अनेक वर्षांपासून जे कार्यकर्ते, सुरुवातीपासून जे कार्यकर्ते आहेत, 2-2, 3-3 परिवार त्यांचे काँग्रेसमध्ये राहिलेत, ते सुद्धा या पक्षामध्ये प्रवेश करतायत. आणि याचं कारण हेच आहे की त्यांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे, आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे. देशामध्ये मान्य मोदीजी आहेत, राज्यामध्ये मान्य देवेंद्रजी आहेत, त्यांच्या कामावर, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण आज या पक्षामध्ये प्रवेश करतायत. मला पत्रकारांनी बाहेरच विचारलं, तुम्ही नाशिकमध्ये ठेवलाय की नाही? म्हटलं कोणी राहिलं असेल तर तुम्ही सांगा. आम्हाला त्यांना कोणी दिसत नाहीये. जे प्रमुख सगळे पदाधिकारी होते, जे वर्षानुवर्ष नगरपालिकेमध्ये निवडून येत होते, महापालिकेमध्ये निवडून येत होते, या ठिकाणी आमदारकीला सुद्धा होते, आमदारही होते, असे सर्वजण आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. आणि याचं मुख्य कारण मी आपल्याला पुन्हा सांगेल की ज्या गतीने देश पुढे चाललेला आहे, ज्या गतीने आपला विकास चाललेला आहे देशाचा, मोदींचं नेतृत्व अतिशय कणखर नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्यांचा विश्वास पक्षावर आहे. राज्यामध्ये पुन्हा देवेंद्रजी आलेत आणि जी कामं त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे, जी त्यांची विचारधारा आहे, त्यामुळे सगळ्यांना वाटतंय की आपण या पक्षामध्येच राहावं. बाकी पक्षांचं काय राहिलं काय ते मी सांगणार नाही, तुम्हाला माहीत आहे. आत्ताच विधानसभेच्या वर्षभरापूर्वी निवडणुका झाल्या, 80% जागा आपण घेतल्या महायुती म्हणून. मग शिंदेसाहेब आपल्यासोबत आहेत, नंतर अजितदादाही आले, पण 80% जागा, मला वाटतं हा देशामध्ये विक्रम झाला की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती जी आपली त्याचे सदस्य आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. बिहारमध्ये आता निवडणुका झाल्या,
वेगवेगळे तर्क लावले जात होते, पण महाराष्ट्राचे रेकॉर्ड पुन्हा विधानसभेमध्ये बिहारने तोडलंय. 80% वर जागा आज बिहारमध्ये तिथे आमदार भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि म्हणून संपूर्ण देश हा भाजपच्या पाठीशी उभा आहे, मोदीजींच्या पाठीशी उभा आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता कोणाला ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही की या महापालिकेमध्ये त्याचे परिणाम काय येणार आहेत, रिझल्ट काय येणार आहेत. सगळे मोठे मोठे सगळे पदाधिकारी ज्यांच्या भरोश्यावर या पक्षांची सगळी दारोमदार होती, हे सगळे आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये 122 सदस्य आपले आहेत, संपूर्ण नगरसेवक महापालिकेमध्ये 122 आहेत. मी आधीच सांगितलं की आम्ही 100चा आकडा क्रॉस करू. 100च्या वर नगरसेवक आपले या ठिकाणी आलेच पाहिजेत. परत 4 वाटले, आता 104 करू का? 105 करू. पण 122च्या 22 अण्णांचं काम भारीच आहे. पण या ठिकाणी मी सकाळपासून सगळ्यांशी बोलत होतो. रात्री उशिरा 2-2:30 वाजता मी मुंबईहून आलो. 2-3 दिवसापासून चर्चा सुरू होती कार्यकर्त्यांची. नवीन कार्यकर्ते घ्यायचे, पदाधिकारी घ्यायचे, आणि म्हणजे मग आमचं तिकीट जाईल की काय, आमचं काय होईल, अशी अनेकांची आपण. कारण कार्यकर्ते सुद्धा त्यांचं म्हणणं रास्त आहे. अनेक वर्षापासून ते काम करत आहेत पक्षामध्ये, अनेक वर्ष आपण यांच्याशीच भांडलेलो आहोत, बरोबर आहे. कधी हमरी तुमरी, कधी हातापायी, ती तुमच्या त्या ठिकाणी होत आलेली आहे. मागच्या इलेक्शनमध्ये शाहू महाराज तुमच्या मतदारसंघात मी पण आलो होतो, म्हणजे हल्ला झाला, म्हटलं चला मी येतो म्हटलं तिकडे. मी सुद्धा पळत आलेलो होतो. आणि हे चालणार आहे. मला पत्रकारांनी विचारलं की इतके तुमच्या टीका करत होते, तुम्ही त्यांना कसं काय घेतलं. आता विरोधी पक्षाकडून ठिकाणी करण्याचं का आमचं कौतुक करतील. ते किती चांगले गिरीश महाजन, सीमाताई किती चांगलं काम करतायत, राहुल भाऊ कसं करतायत, बाळासाहेब काय असं कोणी म्हणेल का. देवेंद्र किती चांगलं काम करतात असं कोणी म्हणेल का. ते म्हणणारच नाही, ते आमच्या टीकाच करणार आहेत. पण कालांतराने असे दिवस बदलत आहेत की हा सगळे दिग्गज नेते जे वर्षानुवर्ष आमच्यावर टीका करत होते, आमच्या आयडिओलॉजीवर टीका करत होते, ते आता सगळे या पक्षामध्ये आलेले आहेत. कारण त्यांनाही कळतंय त्या देशाचं भलं मोदी साहेबच करू शकतात, भारतीय जनता पक्ष करू शकतो, आमची महायुती करू शकते. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे. नाशिक शहर एक आगळं वेगळं शहर आहे. या ठिकाणी सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक सगळे पैलू या शहरामध्ये आहेत. आणि आता तर कुंभमेळा आपल्या समोर या ठिकाणी आहे. आणि हा कुंभमेळा आपल्याला अतिशय सूक्ष्म त्याचं निरीक्षण करून अतिशय चांगल्या पद्धतीने हा पार पाडायचा आहे. सुंदर कुंभ करायचा आहे, सुरक्षित कुंभ आपल्याला करायचा आहे, स्वच्छ कुंभ आपल्याला करायचा आहे. आणि आम्ही सगळेजण जर एकत्रित झालो तर मला वाटतं की गेल्या वेळी सुद्धा खूप कौतुक आपल्या कुंभाचं झालं होतं, जगभर झालं होतं. आम्हाला 5 दिवस बोस्टनला त्या ठिकाणी कसा कुंभ केला, क्राऊड मॅनेजमेंट कसं केलं, त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये. आणि यावेळेला सुद्धा त्यापेक्षा अधिक चांगला, कारण गर्दी 4 पट अधिक राहणार आहे, तो कुंभमेळा आम्हाला करायचा आहे. त्यासाठी आपण जर सगळे एकत्र झालो, सगळे पक्ष सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर मला वाटतं हे निश्चित यश आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून मला आज आनंद होतोय की आपण सर्वांनी पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. जुन्या कार्यकर्त्यांना मी सांगणार, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची सुद्धा काळजी आम्हाला आहे. कोणी असं समजण्याचं कारण नाही की माझ्यावर अन्याय होणार आहे, याच्यावर अन्याय होणार आहे. कालांतराने तुम्ही बघाल, काही दिवसांना तुम्ही बघाल की कोणाकोणाला न्याय मिळाला. ते इतके वर्ष काम करतायत, आम्ही पण जुने आहोत. आम्हाला 40-45 वर्ष झाले, मला 35 वर्षाला मी निवडून येतो विधानसभेमध्ये, नगराध्यक्ष होतो आधी 5 वर्ष. मी कॉलेज सोडल्यापासून 22-23 वर्ष निवडून येतोय. मला माहिती आहे कार्यकर्ते कसे काम करतात, किती कष्ट खावे लागतात, कसा आम्हाला समोरच्या लोकांशी लढा द्यावा लागला. आता आम्ही सत्तेत आलेलो आहोत, पण पूर्वी विरोधात होतो. किती वेळा जेलमध्ये जावं लागलं, केसेस झालेल्या आहेत, ज्याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. देवेंद्रजींना आहे, पक्षाला आहे, सगळ्यांनाच आहे, रवींद्रजींना आहे, बावनकुळेंना आहे, सगळ्यांनाच आहे. आणि म्हणून तुम्ही पुन्हा मी सांगेन की आपण काळजी करू नका. थोडाफार राग तुमच्या मनामध्ये आहे, साहजिक आहे, असणार आहे, असायलाही पाहिजे. पण तो राग सुद्धा लवकर निवळला जाईल. तुमच्यावर कुठेही अन्याय होणार नाही त्याची ग्वाही मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी, कुणावर अन्याय होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी जुने नवे एकत्रित येऊन, आता आपण बघितलं असेल मागच्या वेळेला सुनील भाऊ परत आपल्याकडे आले, बडगुजर साहेब तर किती वर्षापासून आपल्या विरोधात होते, ते सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी आले. आपण सगळे एकत्रितपणे काम करतो. कुणालाही असं वाटत नाही की मी जुना आहे का हा नवा आहे, का हा नवा आहे का मी जुना आहे. आपण सगळे एकत्रित मिळून, हा आपला पक्ष नसून हा आपला परिवार आहे, त्या परिवारामध्ये आपण परिवार म्हणूनच या ठिकाणी राहायचं आहे आणि काम करायचं आहे. पुन्हा पक्ष कसा वाढेल, नाशिकमध्ये आपण आपल्या अधिकाधिक नगरसेवक कसे निवडून आणू, या नाशिक शहरासाठी चांगल्यात चांगलं काम आपण या ठिकाणी कसं करू,
हा कुंभ आपण चांगला कसा करू, त्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे. त्यासाठी पुन्हा मी आलेल्या या सर्व नेत्यांचं, जे विरोधी वेगवेगळ्या पक्षामध्ये होते, त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात पक्षांमध्ये आमच्या, त्याबद्दल तर मी आपले आभारही व्यक्त करतो. आणि आता मला खात्री झालेली आहे की नाशिक शहरामध्ये आता आम्हाला फार काळजी करण्याची गरज नाही. फार काळजी करायची म्हणजे तुम्ही झोपून राहा असं नाही, आपल्याला प्रचार करावा लागेल. त्याच्यात तुम्ही म्हणाल भाऊनी सांगितलं आता काळजी करण्याची गरज नाही, पण आता आपल्याला अधिकाधिक आपल्याला या राज्यामध्ये रेकॉर्ड करायचं आहे. राज्यामध्ये आपल्याला नाशिकमध्ये रेकॉर्ड करायचं आहे की सर्वात जास्त नगरसेवक या ठिकाणी महायुतीचे, युती असेल तर आता युतीचे प्रयत्न आपले आहेत, आपण ते करतो, पण या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे 85% वर 80% वर निकाल आपल्याला या नाशिक महापालिकेमध्ये आपल्याला द्यायचा आहे. एवढंच आव्हान आपल्याला प्रसंगी पुन्हा या ठिकाणी करतो. आलेल्या सर्व या ठिकाणी जे नेते आहेत त्यांचं सर्वांचं पक्षामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. आजपासून आपण आपल्या पक्षामध्ये आलेला आहात, आपण सर्व मिळून या ठिकाणी जुने नवे मिळून पुन्हा या ठिकाणी आजपासून कामाला लागूया. निवडणुकीला सुरुवात झालेली आहे, अर्ज भरायला सुरुवात झालेली वेळ खूप कमी आहे आणि आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून या ठिकाणी नाशिक शहराचं नाव या पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतके नगरसेवक कधी गुणाचे आले असतील पक्षाचे तेवढे आपल्याला आणून द्या.